सत्ता आली तर महायुती मुंबईचं बॉम्बे करेल, उद्धव ठाकरेंनी खळबळजनक आरोप केला। बॉम्बेकरण रोखण्यासाठी महायुतीला रोखा, उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांनाच आवाहन केलं। मुंबईची मराठी संस्कृती मारतील, मुंबईचं व्यक्तिमत्व मारतील, उद्धव ठाकरेंनी टू द पॉइंट आरोप केलेला आहे। मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता आली तर ते मुंबईचं बॉम्बे करतील, असा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरेंनी केला। तर टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या निवडणूक विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मुंबईचं बॉम्बेकरण करण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याचा आरोप केला। मुंबईत भाजप प्रणित महायुतीची सत्ता आल्यास मुंबईची संस्कृती मारली जाईल, मुंबईचं व्यक्तिमत्व मारलं जाईल, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। तर मुंबईचं बॉम्बेकरण रोखण्यासाठी महायुतीला रोखण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय। मुंबई महापालिका आज त्यांच्याकडे न देण्याचं कारण, देऊ नये याचं कारण मुंबई नाही तरी सगळे अदानीच्या घशात घालतील। आता तुम्ही परत बघा, पुन्हा हे कदाचित मुंबईचं बॉम्बे करतील, कारण त्यांचा केंद्राचा मंत्री येऊन बोलून गेलाय IIT मुंबईला की तुम्ही IIT बॉम्बेचं मुंबई नाही केलं, मला आनंद आहे। म्हणजे यांना परत मुंबईचं बॉम्बे करायचंय। हा तुमचा फक्त राजकीय आरोप आहे की तुम्ही म्हणताय की तुम्हाला जी वस्तुस्थिती मला जी दिसते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या प्रदूषणात सुद्धा पट्टे की नाही तुम्ही बघा। तुम्ही म्हणता की भाजप सत्तेत आली तर मुंबईचं बॉम्बे म्हणजे मुंबईची मराठी संस्कृती मारतील, मुंबईचं व्यक्तिमत्व मारतील, सगळीकडे जे टॉवर्स आणि सगळं वाट लावून टाकतील। दरम्यान काही वेळापूर्वी आमच्याशी संवाद साधताना प्रसाद लाड यांनी ठाकरेंवर टीका केली होती, पाहूयात। ठोस विकासाचा कुठला विषय बोलायचा नाही, हिंदुत्वाचा मुद्दा सोडला, सर्व मराठी माणसाचा मुद्दा सोडला। आता मुंबई गुजरातला जाणार, मुंबई पासून तुटणार, मुंबईचं बॉम्बे होणार, मराठी माणूस एकटा पडला, मी म्हणजे महाराष्ट्र, याच्या पलीकडे उद्धव ठाकरेंना दुसरं काही बोलता येत नाही। विकासाच्या मुद्द्यावर त्यांचा अभ्यास शून्य आहे, त्यामुळे आता भावनिक जायचं, पायाखालची वाळू घसरली, हारणारे माहीत पडलंय, त्यामुळे सभा रद्द केल्या, कुठेही जाता येत नाही। आम्हाला एका गोष्टीचं समाधान आहे की भारतीय जनता पार्टीला घाबरून आता शाखा आणि गल्लीमध्ये फिरतायत, तर भारतीय जनता पार्टीने त्यांना रस्त्यावर तरी आणलं फिरायसाठी, याचा आम्हाला आनंद आहे।